लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। आता उद्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। होय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा 30 जून 2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलंय ते आपण सविस्तर पाहूया। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःचा आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर दरमहा 1500 इतकी रक्कम देण्यात येते। तर सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी अनुसरून या ठिकाणी आता अर्थसंकल्पीय तरतुदीमधून या ठिकाणी 2984 कोटी निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अदा करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याच्या विचाराधीन आहे। आता शासन निर्णय असा आहे की सन 2025 आणि 26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी अंतर्गत या उद्दिष्टाखाली सर्वसाधारण घटकासाठी 28,290 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून या ठिकाणी 2,984 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। ही एक महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। आता हा निधी उद्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित होण्याची शक्यता आहे। आजच महत्त्वपूर्ण शासन निर्णय झालेला आहे। लवकरच उद्यापासून 3-4 दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत। अशा प्रकारे राज्यातील लाडक्या बहिणींसाठी ही एक आनंदाची अपडेट होती। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।